हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर सकाळ सकाळी मस्तपैकी सुरुवात झालेली आहे आज इथं झाडू मारण्यापासून. म्हणजे आता रोजचीच हीच सुरुवात आहे. रोज सकाळी उठा, लगेचच कामाला लागला आणि त्याच्यानंतर मग आपल्या रेग्युलरच्या कामाला लागा. आणि ज्या ज्या दिवशी मला पार्सल द्यायचे असतात ना, तर त्या त्या दिवशी मी रुद्रच्या पप्पाला सांगत असते की आज सेकंड शिफ्ट घ्या, म्हणजे माझा ताप वाचतो. नाहीतर मला खूप त्रास होतो ना मग सगळीकडचं मॅनेज करता करता. मग आता ते कंटिन्यूच काय करतात, ज्या पण दिवशी मला पार्सल द्यायचं असतं त्या दिवशी ते सेकंड शिफ्ट घेतात आणि मग दोन्ही काम ॲडजस्ट होतात. आणि सकाळी उठल्या उठल्या झाडू मारण्यात आहे पहिलं काम झालेलं आहे. कारण माझी पार्सल वगैरे सगळी मी रात्रीच पॅक केली होती. सकाळसाठी आज काहीच काम ठेवलं नव्हतं. म्हणजे ज्या ज्या दिवशी एखाद दिवस लाईव्ह नाही घेत ना, तर त्या दिवशी मी रात्री सगळी पार्सल पॅक करते. आणि ज्या ज्या दिवशी लाईव्ह वगैरे घ्यायचं असतो त्यावेळेस मग हे माझं काम आहे ना उद्याच्या दिवसावरती जातं. पण आज नव्हतंच झालं उद्याच्या वरती. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना माझ्या सगळ्या मशीनविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहे. म्हणजे मी माझी नवीन मशीन घेतली ना तेव्हापासून म्हणजे त्या मशीनवरती व्हिडिओज बनवला नाही किंवा काहीच तुम्हाला डिटेल नाही सांगितली, तर तो व्हिडिओ मी दुसऱ्या चॅनलवरती टाकेन किंवा पॉसिबल झालं तर ह्याच चॅनलवरती टाकेन. तर रुद्रसाठी हा जो ड्रेस घेतला ना फक्त 116 रुपयाचा आहे. असला जबरदस्त आहे. म्हणजे मी धुतल्याच्या नंतरच खरा रिव्ह्यू तुम्हाला देते. मला असं खूप डाऊट होता की कलर जाईल म्हणून मी रिटर्न करणार होते. पण रुद्र ऐकतच नव्हता, रिटर्न करूच देत नव्हता. पण मी मशीनला धुतला आणि काहीच कलर नाही गेला, काहीच. म्हणजे त्याची डिझाईन बिलकुल चेंज नाही झाली. उलटा तो कॉटन आहे तर ते अजूनच भरला आहे. त्याच्यामुळे मी सांगेल नक्की घ्या. कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देते. तो चेक करा. तर त्याची अंघोळ झाली होती. काकीने त्याला त्याच्या मस्तपैकी अंघोळ घातली होती. माझं काम सुरू आहे तोपर्यंत. आणि कपडे वपडे घालून आला होता तिकडनं. तर मला दाखवत होता असं झालं तसं झालं. आणि हे मुलं किती पण मोठी होऊ द्या पण हे सुरूच राहतं. तर रात्री पार्सल पॅक केल्यामुळे आज ताप नव्हता. त्यामुळे मग आजचं निवांत चहा नाश्ता सगळं झालं. आणि जे काही उरलेली होती ना 5-6 तर ते मी आता पॅक करून घेतली. बघा तुम्हाला पसारा दिसतोय थोडासा मागं. मग तेवढीच 5-6 पॅक केली आणि पटकन आता म्हणलं पॅक भरून देते. आज जरा जास्तच पार्सल होते. आणि साड्यांची पार्सल असली ना खूप जास्ती जड असतात. ड्रेसच्या पार्सलला पाठवायला जेवढे पैसे लागतात ना तर त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे साड्यांच्या पार्सलला लागतात. कारण जड साड्या आहेत. आता झुमका पैठणीचेच सगळे बुकिंग होते. आणि झुमका पैठणीचा फक्त ब्लाऊजच मला वाटतंय 500 ग्रॅमपर्यंत तरी असेल. कारण खूप हेवी वर्क आहे त्याच्यावरती भारी. त्याच्यामुळे मग जड आहे तो ब्लाऊजसुद्धा. तर म्हटलं चला आता दोघं मिळून इथं पटकन भरून घेतो. तर रुद्रच्या ड्रेसची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सांगायचं राहून गेलं. चला पटापट पार्सल भरून देते त्यांना. आणि आज एवढं जड होती म्हणजे रोज ते घेऊन जातात ड्रेसचे पार्सल असेल तर पुढे ठेवून. पण आज त्यांना जाणार नव्हते तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू पण आवर पटकन आणि माझ्यासोबत चल. कारण कसं आहे ना लांबचा रस्ता आहे. पोस्ट ऑफिस लांब आहे आमच्यापासून. मग ते लांब असल्यामुळं होतं आहे असं की पार्सल हे पिशवी घेऊन जाणं सोपं नाही गाडीवरती. ती पण आमची असली गाडी आहे. त्याच्यामुळे नाही शक्य जडच्या जड. तर मग आज माझा त्यांच्यासोबत जायचा प्लॅनिंग होता. ड्रेसच्या पार्सलला नाही मला जावं लागत पण साड्यांच्या पार्सलला मला जावं लागते. जड असतात ना पार्सल त्याच्यामुळे. तर चला आता आम्ही पटकन आवरतो आणि पार्सल देऊन येतो पोस्टामध्ये. तर पार्सल वगैरे देऊन आलो आणि त्याच्यानंतर मी अर्जंटमध्ये शॉपिंग हॉल बनवला. आणि त्यानंतर लगेचच मला ना म्हणजे एखादी गोष्ट आली ना ती जोपर्यंत ती वापरत नाही किंवा ते नीट करत नाही ना तोपर्यंत चैनच पडत नाही. म्हणजे हे सोप्याचे कवर आले होते असं वाटत होतं केव्हा एकदा त्याला कट करते आणि सोप्यावरती लावते. त्याच्यामुळे आधीचे कवर मी इथं काढून विस्कटून टाकले. लगेच काढले आणि इथं दुसरे लावायला घेतले बघा. इथे पुढे स्वयंपाक वगैरे करायचा राहिला, ते राहिलं. आणि बाकीचंच मला तर ना एखाद्या गोष्टीचा नाद लागला ना तर त्याचाच नाद लागतो. म्हणजे ते कंप्लीट करत नाही ना तोपर्यंत मला चैनच पडत नाही असलं आहे माझं. मग काय पटपट इथं घेतलं मग आवरून हे कट करून माझ्या सोप्याच्या मापाचं. आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं बहुतेक 14 सीटरचा. तर 14 सीटरचा नाही आहे हा सोफा. कमी आहे. म्हणजे बघा 3 आणि 3 6, 2 आणि 2 4. तर असा आहे तो. 10चाच आहे, 14चा नाही आहे. त्या 14चा असताना मग साईड कवर पण होतात. तर कवर लावल्याचं एक मस्तपैकी बघ किती भारी वाटतंय ना. आणि पुढे पण मी असे मॅट टाकलेत. ते पण भारी वाटतंय. ते ह्याच्यासाठी टाकले काय होतं ना सोप्यावरती पाय ठेवला की पूर्ण सोप्याचा हे घाण आणि थोडासा लुक पण चेंज करतंय ना म्हणूनसाठी. तर आता आज शिवलेले उरलेले पार्सल आता मला सकाळीच पार्सल टाकलेत. परत पार्सल पॅक करायला लागले. तर हेच रेग्युलरली काम असतं आणि मला कंटिन्यू ऑर्डर असतात. असं नाही एकही दिवस असा नसतो की म्हणजे फ्री किंवा बसून गेला असं नसतं. आता तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि
आणि बघा नुसतं ड्रेस शिवणं सगळं काही नसतं, परत त्याला इस्त्री करा, परत त्याला घडी घाला. इतक्या दिवस झाला, आता वर्ष होऊन गेलं मी हे काम करते, पण अजूनही मला घडी घालता येत नाही. जशी आता आपण दुकानातून कपडे आणतो तर त्याला जशी प्रॉपर घडी असते ना, मला येतच नाही. काहीतरी ट्रिक टिप्स द्या जेणेकरून मला थोडंसं ना प्रोफेशनल पद्धतीने घडी घालता येईल. म्हणजे माझी छानच असते, असं नाही की एवढं हे कोणी अजून आतापर्यंत एकही कस्टमर बोलला नाही की घडी व्यवस्थित नाही आहे. पण तरी मला असं वाटतं की प्रोफेशनल जशी शॉपमध्ये घालतात ना तशा टाईपची यायला पाहिजे. मी खूप प्रयत्नही करते तसं व्यवस्थित ट्राय करायचा, पण तसं सेम टू सेम नाही होत. कदाचित त्या ड्रेसचा वेगवेगळा फरक असेल. म्हणजे आपले शक्यतो फ्रॉक नाही तर परकर पोलके असतात, तर त्याच्या घड्या ह्या अशाच पद्धतीने होत आहेत आणि खूप भारी दिसतात बरं का. सगळेच ड्रेस म्हणजे मस्तच वाटतात. कधीच एकाही ड्रेससाठी मला कंप्लेंट वगैरे येत नाही, भारी वाटतं. पैठणीचे हां, बाकीचे जे आता थोड्याशा हलक्या कपड्याचे शिवले ना थोडाफार तरी हे राहतंच, पण पैठणीच्या कपड्याचा कधीच म्हणजे येत नाही की असं आहे तसं आहे वगैरे. सगळे पैठणीचे कपडे. आणि जो शॉपिंग हॉल मी व्हिडिओ सकाळी बनवलेला तुम्हाला दिसत असेल इथं पार्सलचं अनबॉक्सिंग, तर त्याच्यातली जवळजवळ अर्धी पार्सल मी रिटर्न दिलेले आहेत आणि अर्धी ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे मला जे आवडतं ना मी ठेवून घेते. जरी व्हिडिओसाठी असलं ना तरी पण मला आवडलं की मी ठेवून घेत असते. आणि इतक्या वस्तू अशा करून करून साठवून घरामध्ये इतक्या जमा झालेत ना की शॉपिंग व्हिडिओ बनवू, पण रुद्रचे पप्पा म्हणतात सगळंचे सगळं रिटर्न कर, एक पण वस्तू ठेवू नको, तू इतकं साठवून ठेवले नको असताना एवढं काय पण वस्तू गोळा करून ठेवते ज्याची गरज पण नसते, परत इथं पड तिथं पड पसारा दिसतोय असं म्हणतात. तरी पण मी ठेवते. मला ते सवयच झाली की नाही हे आवडलं ना तर ते ठेवूनच घ्यायचं. तुम्हाला आता खरं खरं सांगू का, तर एकही कपाट किंवा जागा नाही जशी मला साड्या ठेवण्यासाठी. मागचं किचनमधले सगळे कपाट फुल आहेत, इकडचे फुलं आहेत, टिपॉयवरचा पूर्ण जागा फुल आहे, त्याच्या बाजूला फुलं आहे. तरीसुद्धा मी साड्या का मागवते हेच मला कळत नाही. रुद्रचे पप्पा मला ओरडतायत, बोलतायत तू किती लाख रुपये खर्च केले. म्हणजे खरंच आहे किती. आता ह्या बॉक्समध्ये आहेत ना त्याच माझ्या 50,000च्या साड्या आहेत, ज्या बॉक्समध्ये आहेत ना तर तेवढ्याच. म्हणजे बाकीचे मी किती इन्व्हेस्ट करून ठेवलेत. आणि म्हणजे ठेवावं लागतंय पण, कारण असं नाही ना की तेवढीच साडी असेल तेवढीच सेल करायची. म्हणजे जी कस्टमरला आवडेल तीच द्यावी लागते ना. आणि घरात भरपूर हळूहळू स्टॉक वाढतो. मी अजूनही मागच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस बोलली होती ना की साम्राज्य उभं करायचं, तेव्हा माझ्याकडे कमी साम्राज्य होतं. आता माझं साम्राज्य बघा किती झालं आहे. म्हणजे वाढत वाढत गेले. आणि हे वाढत गेले ना तर याचं काहीच वाटत नाही, कारण की असं नाही वाटत आहे की खूप लोड झाला, खूप पैसे वेस्ट गेले, असं वाटत नाही आहे. कारण जेवढे जात राहत आहेत तेवढे येतही राहतात. असं नाही फक्त साड्यातून माझे जास्ती मला फायदा होत असेल तर तो ड्रेसमधूनच होतो. कारण ड्रेसमध्ये जास्ती फायदा जरी कष्ट राहिले ना तरी. साड्यांचं कसं राहतं, तुम्हाला फक्त साडी उचलायची आणि पॅक करून द्यायची एवढंच काय ते काम आहे. पण तर फायनली आजचा लाईव्ह घेऊन झालाय. अशी पदर वाढवत लाईव्ह घेत होते, पण एवढी बेकार आज मला असं वाटत होतं केव्हा एकदाचा आजचा लाईव्ह संपतोय. अशी माझे डोळे झाकत होते लाईव्ह घेत घेत. पडत होते खाली, म्हणजे इतकी झोप येते ना. म्हणजे संकल्प केलाय ना, एकतर तिकडनं आलो, हे नाकातलं हे दाखवलंय, तुम्हाला दाखवते नाकातलं. माझा बघा हे चट्टा आहे ना, हा 7 वर्षाचा चट्टा अजूनही गेलेला नाही आहे. त्याच्यामुळं नाकातले घेताना ना खूप विचार करून घ्यावा लागतोय, म्हणजे घ्यायचं की नाही. म्हणजे मला नाकातलं नव्हतं ना, तर मागच्या 2 ब्लॉगमध्ये नव्हतं, तुम्ही बघितलं असेल. तरीही मला छान वाटत होतं, अगदी मस्त. फक्त मला एकच वाटत होतं की माझं नाकाचं होल नको मुजायला. आणि नाकात जर काही नसेल ना तर आपण आलटून पालटून जसं आपण कानात घालू शकतो तर तसं नाकात घालू शकतो. पण आता हे टाकलेलं आहे बघा. मला ना पूर्ण गोल्डचं पाहिजे होतं, पूर्ण सोन्याचं, आपलं महाराष्ट्रात घालतात ना आता, आपण लहानपणापासून घातलं तर तशा टाईपचं. पण इकडे कुठे भेटतंय, तेव्हा इकडे भेटतंय असलं हिरंवालं. मी ते असं नाकात घातलं होतं ना खाली, ते मला इतकं आवडलेलं. म्हणजे रिंग टाईप असतं ना जे जुन्या आपल्या आई आजी त्या घालायच्या, तसली नथनी इतकी आवडली होती. म्हणजे मला काढूच वाटत नव्हती. पण रुद्रज पप्पा म्हणे एकच घे कोणतं तरी. आणि मग मी म्हटलं की ते जर घेतलं तर तोंड धुताना, नाहीतर परत ते कशात अडकलं तर नको असं. म्हणून मग मी म्हटलं 2 पाहिजे मला, हे पण घ्या आणि ते पण घ्या. पण इतकं महाग देवा रे. म्हणजे माझं आधीच इतकं लांब लचक होतं ना तर त्याचं 300 रुपये झालं होतं. आणि हे इतकंसं असून ना ह्याचं 2,000 रुपये झालेत. म्हणजे कुठं ताळमेळ राहिला नाही. आपल्या दागिन्याला आपण ज्यावेळेस विकायला जातो तर आपल्याला किंमतच नाही राहत. त्यांचं घेताना इतकी किंमत असते की बापरे, असं वाटतं किती महाग आहे. आणि बाकी तुम्हाला माझा नवीन लुक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. असं नवीन तर डोळे वगैरे अजून काही बरे नाही झालेले. आणि आता तर मी संकल्प केलेला आहे 2026चा नाही, गुढीपाडव्यापासूनचा,
की सकाळी 7ला उठायचं 7च्या आधीच उठायचं, कारण आता रुद्राची शाळा आम्ही नवीन ॲडमिशन घेतलं आहे त्याचं दुसऱ्या शाळेत, तिथं तर त्याची शाळा 7ला आहे, त्यामुळे मला 6ला उठावं लागेल, 5:30-6ला. तर मग ते मला होण्यासाठी मी आतापर्यंत थोडी लवकर उठायची सवय लावते, आणि लवकर उठायचं जर असेल ना तर दुपारी 1 तास झोपलंच पाहिजे. आणि मला आता खूप भीती वाटते. आधीची त्याची ठीक होतं 9, 8, 9 पण ठीक आहे शाळेचं टायमिंग, पण त्याचा 7चा आहे, जो की मला अजिबातही नाही. 7 ते 12:30 पण ठीक आहे. झोप दुपारी घरी येतो, जेवण खाऊन मस्त 1 वाजता झोपेल, डायरेक्ट 4-5ला उठेल, ते एक त्याचं चांगलं होईल. मागच्या वेळेस ते 12:30 ते 5 होतं, त्याला बिलकुल झोपता येत नव्हतं दुपारचं, त्यामुळे त्याची तब्येतही पतला होत चालला आहे, नुसता कावडून गेला होता सगळं. तर बघूयात आता नवीन रुटीनमध्ये नवीन कसं काय होतं आहे ते, नवीन पुढं तुमचीसुद्धा तयारी सुरू झाली असेल, कारण CBSE बोर्डवाल्यांची शाळा आता चालू होते, त्याच्यामुळे आता आपलं सुट्टी नाही काय नाही, डबल बुक्स आणायची, बुक्स नाही पण बॉटल, बॅग, ह्याव त्याव बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत. तुमचीसुद्धा लगबग चालूच असेल आणि आमचीसुद्धा आता चालूच होणार आहे. बाकी चला आता साडी वगैरे काढते आणि मस्त जाऊन जे झोपते ते डायरेक्ट सकाळ 7ला उठते. आता संकल्प केला आहे, तर बघात किती दिवस टिकतोय संकल्प, कारण अशी मी 8ला उठते, जास्त लेट नाही करत, 8च्या नंतर जास्त पुढे लेट नाही करत. येतेच मला जाग आपोआप, आपल्याला रोजची सवय असते. पण आजपासून म्हणजे मी 2-3 दिवस झाला तर 7ला उठते, तर मला आता अशीच पेंग येते 9 वाजेपर्यंत, अशीच पेंग येते. बाकी चला, कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.